चला पंढरीसी जाऊ, रखमा देवी वरा पाहू. डोळे निवतील कान, मनात येथे समाधान. हे जरी खरं असलं तरीही पंढरीची ही भक्तीची वाट तिचकीशी सोपी नाहीये बरं का. ते म्हणतात ते उगाच नाही, कारण अपूर्ण कामांमुळे पैठण आणि पंढरपूर पालखी दिंडी मार्गाची अवस्था काहीशी अशीच झालीये, बिकट झाली. आणि पाहूयाच याच बाबतचा जय महाराष्ट्राचा खास रिपोर्ट. भक्तीचा मार्ग जेवढा सुखकर तितकाच खडतर. पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्गाबाबतही हे वाक्य चपख लागू होतंय. कारण यंदाही पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्गाचं काम न झाल्यानं यंदाही वाट कठीण झालीये. पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्ग हा संत एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीचा नेहमीचा मार्ग. पण या रस्त्याच्या रुंदीकरणाचं कामही रखडलंय. मार्ग विस्तारीकरणासाठी वृक्षतोडही झाली, त्यामुळे मार्ग वृक्षहीन झाला. मार्गाचं काम न झाल्यानं वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. गेली 848 वर्ष आली माऊलींचा हा पालखी रथ सोहळा श्री क्षेत्र आपेगाव ते पंढरपूर जात असताना अनेक वर्षापासून आम्ही या पालखी मार्गाची मागणी करतोय. या पालखी मार्गातला आजच्या तिथीला जर पाहिलं तर 50% मार्ग पूर्ण झालेला आहे आणि 50% मार्ग रखडलेला आहे. जो पूर्ण झालेला 50% मार्ग होता तोही आता उकडायला चालू आहे. याच्याकडं फार मोठं दुर्लक्ष शासनाने आजपर्यंत केलेलं आहे. पैठणची संत एकनाथ महाराज पालखी याच मार्गावरून मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र असा प्रवास करते. पैठण पंढरपूर हा पालखी मार्ग 284 किलोमीटरचा आहे. काही ठिकाणी रस्ताही झालाय, पण काम मात्र निकृष्ट दर्जाचं झालंय. खरं तर वारीचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 2017 साली पैठण पंढरपूर या पालखी मार्गाला मंजुरी दिली खरी, पण खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ही अवस्था काही सुधारत नाहीये. म्हणूनच लवकर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी वारकरी करतायत. 36 वर्षे जे देवाने ज्यांच्या घरी पाणी भरलं असं अधिकार संपूर्ण साधू म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि यांचा हा पालखी मार्ग आहे. आज आपण तिथं उभा राहिलो. या पालखी मार्गाचं अनेक वर्षापासून काम चालू बंद आहे आणि अनेक वर्षापासून वारकऱ्यांना हा खडतर प्रवास करत पंढरपूरची वारी करावी लागते. रोड आहे पण त्याचं काम 8 वर्षापासून बंद आहे. शासनाला विनंती करतो, वारकऱ्या यांच्याकडनं विनंती करतो की लवकरात रोड होणं गरजेचं आहे. खूप त्रास होतो आहे पायी चालताना. वारा आहे, त्याच्यानंतर तुमचं पाऊस आहे, चिखल आहे आणि खूप मोठे असे दगड वगैरे आहे. पैठण पंढरपूर पालखी मार्गात अर्धा फुटापर्यंत खड्डे पडून त्यामध्ये पाणी भरतं, त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. आता वारी सुरू झालीये तरी रस्ता पूर्ण झाला नाहीये. पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे भक्तांची मागणी राज्य शासनानं पूर्ण करावी हीच विठुरायाचरणी प्रार्थना. त्यामुळे आता मुख्यमंत्री असेल किंवा केंद्रीय मंत्री असेल यांनी तातडीने पालखी मार्ग जो आहे तो दुरुस्ती करावा आणि जे पालखीमध्ये जाणारे भाविक आहे यांच्यासाठी रस्ता दुरुस्ती करून द्यावे अशीच मागणी झालीची आपल्या होत असल्याची पाहायला मिळत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता जो आहे तो आता खराब असलेला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री या रस्त्याकडे लक्ष देणार का हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.